तुमचं मम्मा जेवण झोपा. झोपा. रोहिणी, आपल्या बाळाकडे अजून बघितलेलं नाहीयेस तू. एकदा डोळे उघडून बघ. हा, बघितलं मग मम्मा कशी झोपली आपली, उठतच नाहीये. दिसायला अगदी तुझ्यासारखं आहे. फक्त दिसायलाच नाही, सवयी पण तुझ्यासारख्याच सगळ्या आत्तापासूनच. म्हणजे ना, भूक लागली की एवढं रडायचं की स्वतः झोपायचं नाही, झोपू द्यायचं नाही. हो की नाही मग? आणि पोट भरलेलं असलं की उठवलं तरी उठायचं नाही. हो की नाही बाबू? जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. तर आपण आपल्या पुढचा विचार केला पाहिजे. कळतंय का रोहिणी? इथून बाहेर पडल्यावर आपल्याला आपल्या घराचा विचार केला पाहिजे. हो की नाही भाऊ? का आपलं घर, तुझं, माझं, आपल्या माऊचं. आणि हो, हे इथून बाहेर पडल्यावर रितसर लग्न करायचंय आपल्याला. लक्षात असू दे. आणि लग्नानंतर तू तेच नाव ठेवणार आहेस की काही बदलणार आहेस? मला रोहिणी नाव आवडतं तसं. हो, पण तुला काही बदलायचं असेल तर बदल, माझी काही हरकत नाही. अरे हो, आमच्या माऊला पण काहीतरी नाव ठेवायचंय. हो काय, आपल्या बाळाच्या नावाचा विचार केला की नाही? का सगळा विचार मीच करायचा फक्त? कशी आपली आई झोपली, मम्मा झोपली बघा, कशी आपली उठतच नाहीये. शांत. बाबा आहे ना सगळं बघायला. काय झालं माऊला, काय झालं? हो, भूक लागली का परत माऊला? काय झालं? हॉरिबल आहे, पूर्ण हल्लाय रे अभ्या. त्याची अवस्था बघवत नाहीये. हो ना, तो मान्यच करायला तयार नाही की ती गेली आहे. तर त्याची काही चूक नाही म्हणा. तिला अशा अवस्थेत पाहून कोणाचंही हेच होईल. हो, पण मग ते बाळाचं काय? अभ्याला कळत नाहीये पण आपल्याला कळतंय ना. एवढ्याशा बाळाला असं डेड बॉडी बरोबर ठेवणं बरोबर नाही. इन्फेक्शन होऊ शकतं त्याला. पण मग काय करायचं काय आता? पण एकदा बोलून बघूया ना त्याच्याशी परत. तुला वाटतंय का काही उपयोग होईल असं? तू बघितलंस ना आता कसा वागत होता तो. प्रयत्न करायला काय हरकत आहे? तर तेवढंच आहे आपल्या हातात. मी बोलून बघते, एकदा प्रयत्न करून बघ. काही उपयोग होणार नाहीये. असं का वाटतंय तुला? त्याची अवस्था बघ ना तू. त्याला जरा शांत होऊ दे, मग जाऊ आपण. ती म्हणते ती जाऊन बघूया ना, एकदा बोलूया ना. बघा, तुम्ही दोघं जाऊन बघा, मी थांबतो इथे. जाऊन पाहतो, सांगतोय तुम्हाला. जरा थांबा ना, होऊ दे, होईल शांत. थांब. जाऊ दे सायली, थांब जरा, थोडा वेळ जाऊ दे, बोलू नंतर आपण. काय झालं? झोपा झोपा झोपा. अरे रोहिणी, घे ना एकदा. तू घेतल्यावर शांत होईल ते. उठ ना. नाही नाही मम्मा नाही उठत. ओ ले बाबा. ओ काय झालं? चाललं उठूया आपण. गाई गाई करा. झोप. काय झालं? झोपा. हो झोपा झोपा. काय झालं माऊला?
रोहिणी, तू बाळाचं काही करणार नाही ते माहिती होतं मला, हो की नाही? बाबालाच सगळं करावं लागतं. झोपा झोपा, बाबा आहे ना. आले बाबा आले. काय नाही. ती जिवंत होती, नीलांबरी जिवंत होती. पाण्यात हातपाय मारत होती तेव्हा तू तिथेच होतास. तू तिला वाचवू शकत होतास, पण तू नाही वाचवलास. तू नाही वाचवलास.
बाळाला बाळाला नको. नाही. आपलं अभय, ए अभया, फक्त नावाला आले होते ना आपल्यासोबत. इथे आल्यापासून कायम एकमेकांच्या सोबत होते. एवढं प्रेम असेल रे एकमेकांचं. नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते आपण. इतकी वर्ष एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो, कारण आपल्याला काय भीती वाटत होती. कॉन्टॅक्ट मध्ये आलो, पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाले, त्यात अडकलो, असं काही नको. यांना कसली भीती होती रे?
कसलीच भीती नव्हती. कशालाच घाबरले नाहीत म्हणून तर आई बाबा होण्याचं ठरवलं ना त्यांनी. बाळ किती गोड आहे ना विकी. इथून बाहेर पडून वेगळं नवीन आयुष्य जगणार होते. त्यांना वाटलं तरी असेल का रे इथे शेवट होईल म्हणून. विकी तिघच राहिलो होतो आपण. हा तिघच राहिलो. बाळाच्या रडण्याचा आवाज नाही आला. झोपला असेल ना. नाही रे, जाऊन पाहिलं पाहिजे आपण. ए चल चल पाहायला पाहिजे. अरे यांना सोड. राहू दे चल.